कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नाद खुळा झाडी आहे बघा, कसलं भारी मेंटेन केले बघितलं काय. बघा ना, निसर्ग भरभरून देतो माणसाला, आपण फक्त जपायला शिकायचंय नाही. आणि काय सुंदर जपलंय लोकांनी. असं वाटतंय सगळं डोळ्यात साठवून घ्यावं आणि न्यावं आपल्या देशात. डोळ्यात कशाला, कॅमेऱ्यात बी साठवूया. इकडे बघा जरा, असं जरा आठवणी भरून घेऊन जाऊया कॅमेऱ्यात. आठवणींच्या लगेजला तसंही काही भाडं नसतं फ्लाईट मध्ये. जमायला लागले. गुड मॉर्निंग. अरे सागरराव, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बरं, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं प्लॅनिंग केलंय. आपल्याला पुढच्या प्रवासाला निघायचंय. जायचं पुढच्या प्रवासाला. हे मला तुमचं लय आवडते बरं का. सारखं आपलं प्रवास करत राहता हो तुम्ही सागरराव. हा, तुमच्या जॉबच्या निमित्तानं अख्खं जग तुमचं फिरून होते. लय भारी आहे. अगदी बरोबर बोलला. मला फिरायला आवडतं म्हणूनच तर मी हा जॉब घेतलाय. वा. पर्यटक जेव्हा समाधान, आनंद आणि आठवणी घेऊन आपल्या मायदेशी परततात ना, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघणं हेच तर भारी फिलिंग आहे. खरंय. बरं, आपल्याला आता फुकेटला निघायचंय. 3-4 तासाचा प्रवास. ओके. आत्ता आम्हाला वाटलं आज इकडे मुक्काम आहे आपला. नाही, आपल्याला फुकेटला निघायचंय. तिकडे फिरण्यासारखं खूप आहे. प्रेक्षणीय स्थळ आहेत, बीचेस आहेत आणि शॉपिंगसाठी खूप मार्केट्स आहेत. तुम्हाला शॉपिंग करायचं असेल ना. होय होय. बरं, मी वाट बघतोय, तुम्ही या. बर चालतंय. कापून खा, कापून खा. अरे वा, तुम्ही थाई भाषा शिकलात की. मग भाषेचे शिक्षिका आहेत आमच्या संघ, त्यांनी शिकवले आम्हाला. नाही हो, काय छान आहे. बरं या तुम्ही, मी वाट बघतो. मला तुमचा फोन द्या ना, मला व्हिडिओ काढायचा आहे माझ्या विद्यार्थ्यांसाठी. नुसतं शाळेच्या विद्यार्थ्यांकडे लक्ष देऊ नका. येऊ बी तुमचा विद्यार्थी आहे, जरा जवळच आहे, त्याच्याकडे जरा लक्ष द्या. कापून खा. वर मस्त वाटतंय ना. लय भारी वाटतं रा. वर हवा बी गार आहे. काय सुंदर मूर्ती हो. बघा ना, जिवंत वाटतंय की नाही. खरंच म्हणजे डोळ्यात बघितलं तरी कसं वाटतंय बघा की एकदम आपल्याला आतून काहीतरी शांत शांत वाटतंय खरंच. हा, ते मगाशी काय म्हणलं तुम्ही, ते काय लिहित होते ते. इथे अशी एक परंपरा आहे. आपल्याला आयुष्यात जे हवं असेल किंवा आपली जी इच्छा असेल ते त्या पानावर लिहायचं. आणि मग असं म्हणतात की ती पूर्ण होते. काय सांगायला. खरंच. तुम्ही लिहिणार का. तुम्ही लिहिणार तर आम्ही बी लिहिणार. आम्ही काय मागे राहतोय. चला चला की. चला. ओ, असं बघायचं नाही, कॉपी करायची नाही अजिबात. हा ठीक आहे. ओ सॉरी सॉरी. फक्त विद्यार्थ्यांनी नियम नसतोय, मास्तरीन बाईसनी बी सेम असतोय. सॉरी. झालं लिहून. हा. ओ, आता लिहून झाल्यावर बघितलं तर चालतंय ना. तुम्ही काय लिहिलं. मास्तरीन बाईंच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊन देत. का. माझ्या का सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत. तुमच्या आणि आमच्या सेमच इच्छा आहेत की. बरं, तुमच्या इच्छा पूर्ण झाल्या काय आमच्या झाल्या काय, एकच आहे आमच्यासाठी. बघू काय लिहिले. अधिपती ग्रॅज्युएट होऊ देत आणि घरात सुखशांती नांदू देत. अगाई ग, एवढी मोठी जबाबदारी टाकली दांडगीच्या दांडगी आमच्यावर. ठीक आहे, आता काय बुद्धांच्या साक्षीने टाकली म्हणल्यावर होऊन जाऊन.
मोठ्या मालकांनी काहीतरी घोळ घालायच्या आधी ना ती कागदपत्र माझ्या हातात सापडली पाहिजेत. सापडली. हीच आहेत जमिनीची कागदपत्र. काय ग तुझं इथं परत? दिसत नाही काम करते. काम करतेस? कुणी पाठवलं तुला? कुणी पाठवलंय म्हणजे? परत परत तेच तेच काय विचारतो रे? तुझ्या समोर सांगितलं ना मोठ्या मालकांनी का मी इथं मेन ऑफिस मध्ये काम करायचंय म्हणून. थांब, इथं काम करायला सांगितलंय ना? मग मी आल्यावर निघालीस का? तुला काय करायचंय र? तो शो नाद घोळा होता की नाही? खरंच कोल्हापुरात एखादा असला आणावा. तुम्ही ठरवलं तर खरंच आणू शकता. हो खरंच. आणि मेन म्हणजे सांगता पण लय भारी झाली. अख्खी ट्रिपच छान झाली. खरंय. किती वेगवेगळे अनुभव घेतले ना आपण. मेन म्हणजे आपल्या दोघांनी एकमेकांसंग वेळ घालवता सगळ्यात महत्वाचं. अहो बाबांनी म्हणूनच तर आपली ट्रिप प्लॅन केली होती, आपल्याला वेळ मिळावा म्हणून. उडी मारू काय स्विमिंग टँक मध्ये? अहो असं बाबाचं नाव काढू नका. हो 4 वाज सूर्यवंशीच मला माहित नाही. तुम्ही हट्ट केला म्हणताना मी या ट्रिपला आलो, नाहीतर नसतो. तुम्हाला रिग्रेट नाही ना होते? रिग्रेट सोडायला ग्रेट वाटायला आम्हाला ना तुकडा. मन फ्रेश झालो, जरा चेंज मिळाला आहे नाही. तुम्हाला बरं वाटतंय ना, मग सगळं ठीक आहे माझ्यासाठी. नाही तर कसं आहे, परत गेल्यावर ते राट गाडग परत चालू होणार. फॅक्टरीची कामं, ही कामं, ती कामं. एनर्जी मिळाली. मला तर आता इतकं एनर्जेटिक वाटतंय, असं वाटतं कधी एकदा शाळेत जाईन आणि माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांना शिकवायला सुरुवात करेन, त्यांना आपल्या प्रवासाबद्दल सांगेन, थायलंड बद्दल सांगेन. बरोबर आहे मास्तरीन बाई. तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्यांनी भेटायची घाई झाली तशी आम्हाला आमच्या आई साहेबांनी भेटायची घाई झाल्या. बोलच नाही झालं इथं आल्यापासून. खावा जाऊन त्यासनी भेटतोय बघतोय असं झाले. त्यासनी सगळं सांगायचं काय काय केलं आपण काय नाही. त्यासनी बिले भारी वाटत. आता काही तासच उरलेत, भेट होईलच त्यांची. हा हो, ते पंक्चुअल कुठे गेले? तुम्ही बोलला ना त्यांच्यासमोर? हो मी बोलले होते, येतच असतील ते, इतक्यात येतीलच. काय टायमिंग आहे माणसाचं, ह्याला म्हणायचं पंक्चुअल राव. तुम्ही बोलवलं सर? अहो तुम्हाला बोलवायच लागतंय. तुम्ही आमच्यासाठी कामच असं केलंय तर. आणि आता आमची जायची आणि तुमचे आभार मानायची वेळ झाली मास्तरीन बाई. हो हे घ्या. अहो कशाला, याची काय गरज होती? अहो आमच्याकडून तुम्हाला छोटंसं गिफ्ट आहे, घ्या ना प्लीज. थँक्यू सो मच मॅम. अहो थँक्यू तर आम्ही तुम्हाला म्हटलं पाहिजे. घरातून आम्ही निघालो तेव्हा आम्हाला इतकं टेन्शन आलं होतं, ही ट्रिप कशी होणार, काय होणार. आम्हाला परदेशात असून सुद्धा एक सेकंद सुद्धा असं वाटलं नाही की आम्ही एकटे आहोत किंवा परके आहोत. खरंय. आणि आमची प्रत्येक डिमांड तुम्ही पूर्ण केली हो. तुमच्यामुळे तर इथं परदेशात बिंदास फिरू शकलो आम्ही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.